मित्रांनो, फायनल इयर इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर जेव्हा 4th इयरमध्ये तुम्हाला माहिती होते की 4th इयरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तुमचा प्रोजेक्ट असणार आहे. तर फायनल इयर प्रोजेक्ट जो असतो तुमचा तो सगळ्यात महत्त्वाचा असतो 4th इयरमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फायनल इयर प्रोजेक्ट जो आहे तो कसा सिलेक्ट करायचा. तर याच्यामध्ये काय काय बघणार आहोत आपण. तर योग्य प्रोजेक्ट कसा निवडायचा आहे तुम्हाला, त्यानंतर टीमची प्लॅनिंग कशी असेल तुमच्या, काय काय करावं लागेल तुम्हाला, त्यानंतर युनिक प्रोजेक्ट आयडियाज कुठून शोधायचे, प्रॉब्लेम स्टेटमेंट जे असतात तुमचे प्रोजेक्टसाठी तुम्ही जो इम्प्लिमेंट करणार आहे ते आयडियाज कुठून शोधायचे, त्यानंतर तुमचे जे मित्र असतील, स्टुडंट असतील, ते या प्रोजेक्ट आयडिया शोधण्यामध्ये काय काय मिस्टेक्स करतात ज्या तुम्हाला करायच्या नाही आहेत. तर हे सगळं जे गायडन्स आहे हे सगळं गायडन्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुमचे जितके पण मित्र असतील फायनल इयरमध्ये त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण त्यांना खूप मदत होईल या व्हिडिओमधून. प्रोजेक्ट कसा सिलेक्ट करायचा किंवा काय काय गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी प्रोजेक्ट ठरवायचा. तर व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की फायनल इयर प्रोजेक्ट हा महत्त्वाचा का आहे. तर फायनल इयर प्रोजेक्ट फक्त मार्क्ससाठी नाही करायचा आहे तुम्हाला, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये फायनल इयर प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा असतो. कारण फ्युचरमध्ये जेव्हा तुमची इंजिनिअरिंग कंप्लीट होईल तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कंपन्या ज्या असतात त्या फायनल इयर प्रोजेक्टबद्दलच विचारत असतात. तर प्लेसमेंट झालं तुमचं, स्ट्रॉंग रिझ्यूम झालं, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी झालं, हायर स्टडीमध्ये जायचं असेल तुम्हाला, टेक्निकल स्किल्स पाहिजेत असतील किंवा पोर्टफोलिओ असेल तुमचा, तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट जो असतो तो महत्त्वाचा असतो आणि तुम्हाला मदत करत असतो. तर एक चांगला प्रोजेक्ट तुम्हाला तयार करायचा असतो, बिल्ड करायचा असतो पूर्ण 1 वर्षामध्ये. तर या सगळ्या गोष्टीचा मदतीने तुम्हाला हा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा असतो आणि तुम्हाला तिथे प्रिपेअर करायचं असतं. म्हणून फायनल इयर प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा आहे इंजिनिअरिंगमध्ये. त्यानंतर स्टुडंट्स कोणकोणत्या चुका करतात तुमच्या फायनल इयर प्रोजेक्ट हा डिसाईड करताना. तर सगळ्यात पहिलेच चूक म्हणजेच काय की तुमचे जे स्टुडंट असतात ते काय करतात, घाईघाईमध्ये त्यांना टॉपिक द्यायचा असतो तर ते GitHubवरती जाऊन तिथे कॉपी पेस्ट करतात किंवा तिथले जे पण त्यांना प्रोजेक्ट मिळतील त्यालाच थोडे मॉडिफाय करून रन करून ते देत असतात. तर ही चूक तुम्हाला टाळायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता खूप टाईम आहे तुमच्याकडे विचार करण्यासाठी, तर तुम्हाला प्रॉपर रिसर्च करून एक टॉपिक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला करायच्या नाही. त्यानंतर टीम मेंबर्स जे असतात त्यांचा इंटरेस्ट न बघता तुम्ही कोणताही टॉपिक तिथे घेता, सिलेक्ट करता आणि त्याच्यावरती तुमचा प्रोजेक्ट जो असतो तो बिल्ड करता. तर असं नाही, तुमचा टीम मेंबर्स जे पण तुमचे टीम मेंबर्स असतील त्यांच्यासोबत डिस्कस करून त्यांचा इंटरेस्ट कोणत्या गोष्टीमध्ये आहे, कोणत्या टॉपिकमध्ये आहे, तर ते टॉपिक तुम्हाला तिथे शोधायचे आहेत. त्यानंतर टाईमलाईन आणि रिसोर्सेस जे असतात की तुमचा जो टाईमलाईन असेल, समजा प्रोजेक्ट तुमचा 6 ते 8 महिन्यामध्ये कंप्लीट झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टमध्ये कोणकोणते रिसोर्सेस लागेल हे पण तुम्हाला लिस्ट आउट करायचं आहे. तर या पण गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या टायटलमध्ये तुम्ही असे वर्ड्स वापरता जसं की आमचा प्रोजेक्ट AIचा आहे किंवा MLचा आहे, ब्लॉकचेनचा आहे, म्हणून तुम्हाला जास्त तिथे व्हॅल्यू दिली जाते. तर असं काही नसतं तिथे. तर तुम्ही असे कीवर्ड्स वापरले तरी पण तिथे काय असतं, तुमच्याकडे नॉलेज कमी असतं, म्हणून तुमचा जो प्रोजेक्ट असतो ते तुमचे जे टीचर्स असतात ते रिजेक्ट करत असतात की यांना नॉलेज नाही आहे, तरी पण असे जे कीवर्ड्स त्यांनी प्रोजेक्टमध्ये वापरलेले आहेत. तर तुम्हाला प्रॉपर रिसर्च करून तिथे तुमचा प्रोजेक्टचा टायटल किंवा तुमचा जो पण प्रोजेक्ट असेल तो तिथे ठरवायचा आहे. त्यानंतर रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम असला पाहिजे तुमचा, कारण तुम्ही जो पण प्रोजेक्ट घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही एक सोल्युशन काढणार आहात एका प्रॉब्लेमचं. तर तुमचा जो प्रोजेक्ट असेल तो रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असला पाहिजे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शेवटच्या मोमेंटला टॉपिक चेंज करणे. तर हे पण खूप सारे स्टुडंट करतात की त्यांचा टॉपिकच ठरत नाही आणि शेवटच्या मोमेंटला ते काय करतात की टॉपिक चेंज करतात. तर या सगळ्या मिस्टेक्स तुम्हाला करायच्या नाही आहे. सगळ्या मिस्टेक्स तुम्हाला टाळायच्या आहेत आणि सगळ्यात आधी तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग बनवायची आहे की कोणता टॉपिक तुम्हाला चांगला असेल. कारण या गोष्टीवरती तुम्हाला 1 वर्ष काम करायचं आहे तुमच्या मित्रांसोबत. तर सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार तिथे केला पाहिजे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे सर्वात आधी तुम्हाला तुमचा डोमेन ठरवावा लागेल.
तर डोमेन कसा ठरवायचा, तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही 4 मेंबर्स आहात तुमच्या ग्रुपमध्ये. तर 4ही मेंबर्सचा डोमेन तुम्ही शोधायचा आणि ज्यांचा जास्त असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, तुमचा डोमेन ठरवायचा आहे. म्हणजे 2 मेंबरचा जर डोमेन एक असेल आणि बाकीच्या 2 मेंबरचा दुसरा असेल, तर तुम्हाला दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला तिथे डोमेन ठरवायचा आहे किंवा प्रोजेक्ट तुमचा जो बनवायचा आहे त्याच्या रिलेटेडच तुम्हाला बनवायचा आहे. स्वतःला आधी तुम्ही क्वेश्चन्स विचारला पाहिजे की या डोमेनमध्ये मला फ्युचर करायचं आहे, करिअर करायचं आहे, तर मला कोणता डोमेन तिथे सिलेक्ट करावं लागेल आणि त्या डोमेननुसार तुम्हाला ट्रेंडनुसार नाही जायचं आहे, तर डोमेननुसार तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तिथे तुमचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर वेगवेगळे डोमेन येतात जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, वेब डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट. तर असे जे सगळे तुमचे जे IoT, डेटा ॲनालिटिक्स, ब्लॉकचेन, कॉम्प्युटर विजन, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, तर हे सगळे काय आहेत, तुमचे कॉम्प्युटरच्या इंजिनिअरिंगमध्ये असलेले डोमेन्स आहेत. जरी तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअर असले तरी तुम्हाला वेगवेगळ्या जॉबसाठी वेगवेगळे रोल्स असतात. मग तुम्हाला इंजिनिअरिंग नंतर काय करायचं आहे, जॉबच करायची आहे IT कंपनीमध्ये. तर तुमचा इंटरेस्ट कसा आहे, तुम्हाला काय आवडतं, कोणती कोडिंग लँग्वेज आवडते, त्याच्यानुसार तुम्ही काय करणार, तुमचा डोमेन सिलेक्ट करणार आणि डोमेनच्या बेसिसवर तुमचा जो पण प्रोजेक्ट असेल तो तुम्ही सिलेक्ट करणार. मग 4ही पण मेंबर्सचा जर डोमेन जर वेगवेगळा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 4ही डोमेनचं थोडं थोडं नॉलेज काय होईल, कंबाईन करेल असं तुम्हाला प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा आहे. तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला पुढे सांगतो. तर डोमेन पण खूप महत्त्वाचं आहे, याच्यानुसारच तुम्ही प्रोजेक्ट तुमचा ठरवला पाहिजे. तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घेऊन तिथे काम करायचं आहे तुमच्या प्रोजेक्टवरती. त्यानंतर प्रोजेक्ट आयडिया आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट कुठून शोधायचे, तर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट कुठून शोधायचे, तुम्हाला डायरेक्ट जाऊन तिथे गुगलवरती टाईप करतात मुलं आणि तिथूनच कोणता तरी टॉपिक उचलतात आणि त्याच्यावरती प्रोजेक्ट बनवून देतात. तर असं काहीही तुम्हाला करायचं नाही आहे. तर इथे मी प्रॉपर बेस्ट रिसोर्सेस सांगितलेले आहे जिथून तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधू शकता. तर सगळ्यात पहिले म्हणजे हॅकेथॉन. आता हॅकेथॉनमध्ये रिअल लाईफचे प्रॉब्लेम्स विचारलेले असतात, त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन्स काढायचे असतात. तर तेच तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करू शकता थोडंसं मॉडिफाय करून. तर सगळ्यात मोठी जी हॅकेथॉन राहते ती असते स्मार्ट इंडिया हॅकेथॉन. तर मी जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये होतो तेव्हा फायनल इयरमध्ये आमचा जो प्रोजेक्ट होता तो आम्ही याच स्मार्ट इंडिया हॅकेथॉनवरूनच घेतलेला होता, प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर त्याच्यावरती आम्ही प्रोजेक्ट क्रिएट केला होता. तर अशा प्रकारे हे जे रिसोर्सेस आहे याच्यावरती तुम्ही रिसर्च करून याच्यावरचे जे टॉपिक्स असतील ते प्रॉब्लेम्स तुम्ही शोधून त्याच्यावरती तुमच्या डोमेन किंवा इंटरेस्टनुसार तुम्ही शोधू शकता आणि तुमचे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट असतील त्याची एक लिस्ट बनवून तुम्हाला जो सुटेबल असेल त्याच्यावरती तुम्ही तुमचा प्रोजेक्ट करू शकता. तर हॅकेथॉन्समधून तुम्हाला दिसून येतं की स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आहे किंवा इंटरनल कॉलेज हॅकेथॉन्स असतात तुमच्या, त्यानंतर डेवफोलिओ हॅकेथॉन्स आणि अनस्टॉपच्या हॅकेथॉन. तर हे सगळे तुम्हाला एकदा सर्च करून बघायचे आहेत. त्याच्यावरती जाऊन तुम्हाला तिथे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स दिसतील खूप सारे. तर ते प्रॉब्लेम तुम्हाला शोधायचे आहेत आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. त्यानंतर ओपन सोर्सेस आहे जसं की GitHubवरती ट्रेंडिंग काय आहे ते तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर कॅगलवरती जाऊन सर्च करायचं आहे. हगिंग फेस ही एक साईड आहे, तिथे जाऊन तुम्हाला बघायचं आहे की तुमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला तिथून शोधायचे आहेत. त्यानंतर रिसर्चवरती बघायचं झालं तर गुगल स्कॉलर झालं, IEEE एक्सप्लोर झालं. इथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, गेट रिसर्च, इथे जाऊन तुम्हाला रिसर्च करायचे आहे. त्यानंतर रिअल आणि टेक रिलेटेड जे तुमचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला विचार करायचा आहे की कॉलेजची जी फील्ड आहे त्याच्यामध्ये मुलांना काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यावरती आपण सोल्युशन काढू शकतो का. तर तो आयडिया पण तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात, ते प्रॉब्लेम्सवरती आपण सोल्युशन काढू शकतो का. तर असे प्रॉब्लेम्स जे असतात ते ॲग्रिकल्चर, लोकलमध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत, तर हे सगळे तुम्हाला शोधायचे आहेत. त्यानंतर प्रोडक्ट हंट किंवा गुगलचे जे ट्रेंड्स असतात त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स आहेत का. त्यानंतर टेक रिलेटेड न्यूज येतात, इंडस्ट्रीमध्ये रिपोर्ट्स असतात. तर ह्या सगळ्यामधून तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते तुम्ही शोधू शकता तुमच्या प्रोजेक्टसाठी. तर तुमचा प्रोजेक्ट एकदम युनिक दिसेल, तिथे युनिक असेल, म्हणून तुम्हाला युनिक प्रोजेक्ट हे सजेस्ट करायचे असतात तुमच्या कॉलेजमध्ये. तर कॉलेजवाले नेहमी तुम्हाला विचारतात की तुम्ही कोणताही प्रोजेक्ट उचलून जसाच्या तसा तुम्ही तिथे कॉपी पेस्ट न करता तुम्ही एखादा न्यू किंवा नवा प्रोजेक्ट तिथे, युनिक प्रोजेक्ट तिथे बनवला पाहिजे. त्यानंतर प्रोजेक्ट युनिक कसा बनवायचा. आता प्रोजेक्टचा आयडिया समजा तुम्ही शोधला आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्यात ऑलरेडी असतील, आधी कोणी सोल्युशन दिलेलं असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा काय रोल करायचा आहे की तो प्रोजेक्ट एकदम युनिक दिसेल.
तर तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं बघायचं आहे की एक्झिस्टिंग आयडिया असेल त्यामध्ये थोडेसे फीचर्स ॲड करायचे आहेत वेगवेगळे तुमच्या प्रोजेक्टनुसार. त्यानंतर डिफरंट डेटा सेट असेल किंवा टार्गेट युजर्स डिफरंट ठेवायचे आहे थोडेसे, तर याच्याबद्दल तुम्हाला विचार केला पाहिजे. त्यानंतर IoT प्लस AI, त्यानंतर मशीन लर्निंग प्लस वेब ॲप, असे जे टेक्नॉलॉजीज आहेत त्यांना कंबाईन करायचं आहे तुम्हाला. जसं की मी सांगितलं की तुमचे जे रोल्स असतील किंवा डोमेन्स असतील त्यांना कंबाईन करून तुम्हाला तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करायचा आहे किंवा सोल्युशन काढायचं आहे तुम्हाला. तर असे जे टेक्नॉलॉजीज आहेत त्यांना कंबाईन करून तुम्ही तिथे वर्क करू शकता. त्यानंतर रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम जे असतात ते सॉल्व करायचे आहेत तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला. त्यानंतर डिप्लॉयबल असला पाहिजे तुमचा प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकल प्रोजेक्ट असला पाहिजे. तर असे प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचे आहे. त्यानंतर तुमचा जो प्रोजेक्ट असेल तो स्केलेबल असला पाहिजे आणि फ्युचर स्कोप लक्षात ठेवून तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो युनिक बनवायचा आहे. तर अशा फॅक्टर्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमचा प्रोजेक्ट युनिक बनवू शकता. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता टीमने वर्क कसं केलं पाहिजे याच्याबद्दल पण तुम्हाला थोडंसं माहिती पाहिजे. तर 4 मेंबर असले समजा टीममध्ये, तर चार गोल्स त्यांना द्यायचे आहेत, 4 त्यांना रोल्स द्यायचे आहेत ज्याच्यावरून ते वेगवेगळे काम करतील तुमच्या प्रोजेक्टमध्ये. समजा एक बंदा आहे तर तो काय करेल, फ्रंट एंड किंवा UI कसा बिल्ड करायचा त्याच्याबद्दल बघेल तुमच्या प्रोजेक्टचा. त्यानंतर दुसरा जो असेल तो काय करेल, बॅक एंड किंवा API वगैरे हँडल करेल. तिसरा काय करेल, AI MLचं लॉजिक वगैरे तो कसा डेव्हलप करायचा त्याच्याबद्दल बघेल. आणि चौथा काय करेल, डेटाबेस टेस्टिंग डिप्लॉयमेंट असं हँडल करेल. म्हणजेच काय की चारही पण रोल जे असतील, चारही पण मेंबर जे असतील ते काय करेल, टेक्निकल रोल्स जे असतील तुमचे तेच हँडल करतील. नाही तर काही स्टुडंट काय करतात की मी सगळं फ्रंट एंड बनवलं आहे, मी बॅक एंड बनवलं आहे, आणि तिसरा सांगेल की मी डॉक्युमेंटेशन केलं आहे, मी हे आणलं आहे किंवा झेरॉक्स मारलं आहे. तर असे रोल्स नाही सांगायचे. प्रॉपर टेक्निकल तुम्ही प्रोजेक्टमध्ये काय इम्प्लिमेंट केलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे सांगायचं आहे किंवा तिथे वर्क तुम्हाला करायचं आहे प्रोजेक्टमध्ये. तर प्रत्येकाच्या स्किल्सनुसार त्यांचा जो रोल असेल तो डिवाईड करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर रेग्युलर मीटिंग्स घ्यायच्या आहेत तुमच्या ग्रुपच्या. त्याने काय होईल, कम्युनिकेशन चांगलं राहील, म्हणजेच कम्युनिकेशन पण तुम्हाला क्लिअर ठेवायचं आहे. त्यानंतर प्रत्येक मेंबरने तिथे कॉन्ट्रिब्युशन केलं पाहिजे, प्रत्येकाने त्यांचा पार्ट जो असेल तो बिल्ड करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला टीमने वर्क करायचं आहे. म्हणून तुमचं जे टीम असेल, तुमचा जो ग्रुप असेल तो पण तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचा आहे. नाहीतर काय करतात की अर्धवट प्रोजेक्ट होतो आणि तुमच्यामध्ये भांडणं होऊन तुम्ही काय करता, ग्रुप सोडून देता. तर असे पण खूप सारे मी बघितलेले आहेत. तर असं नाही करायचं आहे, प्रॉपर ग्रुप असला पाहिजे तुमचा. जेवढी तुमची टीम जी स्ट्रॉंग असेल तेवढाच तुमचा प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल. त्यानंतर टाईमलाईननुसार तुम्हाला प्रोजेक्ट निवडायचा आहे. जसं की तुम्ही समजा एखाद्या स्टुडंटने, एखाद्या ग्रुपने प्रोजेक्ट निवडला आहे आणि तो प्रोजेक्ट खूप मोठा आहे, खूप हार्ड आहे, तर त्याला टाईम लागेल 1.5 वर्ष आणि तुमचं 1च वर्षाचं आहे फायनल इयर. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, प्रोजेक्ट पण असा निवडायचा आहे जो 6 ते 8 महिन्यामध्ये कंप्लीट होईल. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर प्रोजेक्टमध्ये लागणाऱ्या स्किल्स तुमच्याकडे आहेत का, तुम्हाला शिकाव्या लागतील का त्या स्किल्स, तर तो टाईम पण तुम्हाला तिथे बघायचा आहे. नवीन टेक्नॉलॉजी शिकायला किती वेळ लागेल तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रिसोर्सेस काय काय लागतील किंवा डेटा सेट अवेलेबल आहेत का हे पण तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचं आहे टाईमचा विचार करून. तर टाईमलाईनमध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल, तुम्हाला तिथे प्रॉब्लेम स्टेटमेंट द्यावं लागेल, त्यानंतर त्याच्यावरती वर्क करून तुम्हाला डिझाईन बिल्ड करावं लागेल, त्यानंतर डेव्हलपमेंट करावं लागेल, त्याची टेस्टिंग करावं लागेल, बरोबर वर्क करतं आहे का, डॉक्युमेंटेशन पण तुम्हाला करावं लागेल, त्याच्याबद्दल तुम्ही काय काय केलं आहे ते सगळं तिथे डॉक्युमेंटेशनमध्ये लागेल. त्यानंतर फायनल सबमिशन होईल तुमच्या लास्ट सेमिस्टरमध्ये. तर अशा प्रकारे टाईमलाईननुसार तुम्हाला सगळा प्रोजेक्ट तिथे बिल्ड करावा लागतो. त्यानंतर अशा प्रकारे या सगळ्या ज्या फॅक्टर्स आहेत, हे सगळे जे गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करून पूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला बिल्ड करावा लागतो. तर याच्यामध्ये जे मी तुम्हाला टॉपिक्स वगैरे सांगितलेले आहेत त्याच्यावरती मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओज बनवून किंवा ते टॉपिक्स जे आहेत ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगू शकतो की अजून याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट तुम्ही करू शकता. तर ते तुम्हाला पाहिजेत असेल किंवा काही डाऊट्स असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमचे जितके पण मित्र असतील जे फायनल इयरमध्ये असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना खूप हेल्पफुल होईल. आणि नवे असाल तर द विजय अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.